तुम्ही विचार करत असाल आता ही ठाण्यात होती आणि लगेचच कोल्हापुरात आली आहे, तर हो, ठाण्यामध्ये अगदीच कोल्हापुरी जेवण अवेलेबल आहे. प्रगती झाली, पुरेपूर कोल्हापूरचं जे ब्रँडिंग झालं याच्यासाठी मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त पुणेकरांचे आभार मानू इच्छितो. कोल्हापूरकर, ऑफकोर्स कोल्हापूरकरांमुळे मी ही चव लोकांना देऊ शकलो. जसं नाव तसंच हॉटेलची टेस्ट आहे. आता ऍक्च्युली मी पास होत होतो इथून, मला जायचं होतं लुईसवाडीला शेतकरीमध्ये, पण मी जस्ट पास होता तसं लेफ्ट बघितलं आणि दिसलं का पुरेपूर कोल्हापूर. तुम्ही मटणाची पोड बघू शकता, अगदीच असं ग्रीन मटण आणि ते काळी मिरीतलं असल्यामुळे जास्त असा मसाला बिसारा नाही, असा हिरव्या चटणीतच केलेला आहे. तर मस्त सुरमई थाळीसोबत सिद्धीने भरलेला आहे ताव. नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर ढोंगे #ब्लॉग वाइब्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण की येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ ह्या खूप जास्त एंटरटेनिंग आणि इन्फॉर्मेशन घेऊन येणाऱ्या आहेत. तर तुम्ही विचार करत असाल आता ही ठाण्यात होती आणि लगेचच कोल्हापुरात आली आहे, तर हो, ठाण्यामध्ये अगदीच कोल्हापुरी जेवण अवेलेबल आहे पुरेपूर कोल्हापूरमध्ये. तर ह्या रेस्टॉरंटचा ऍड्रेस आहे शॉप नंबर 456, आरामबाग इस्टेट, वीर सावरकर मार्ग, ठाणे पश्चिम. ह्याचा कॉन्टॅक्ट डिटेल तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. जर तुम्हाला झोमॅटो, स्विगीवरून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही इथे नक्कीच ऑर्डर करू शकता आणि पुरेपूर कोल्हापूर याचा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर चला आपण पाहूया कोल्हापूर पद्धतीचं जेवण कशा पद्धतीने हे सर्व करतायत, टेस्ट कशी आहे. आणि इथे लिहिलेलंच आहे जेवण तयार आहे, तर वेळ कशाला वाया घालूया, तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर चांगलाच ताव मारूया. तर पुरेपूर कोल्हापूर यांचे ओनर मिलिंद होळणकर यांच्याशी बोलून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, ही संकल्पना कोणाची आहे आणि आपली ब्रांच कुठे कुठे आहेत आणि पहिली ब्रांच कोणती, हे आमच्या प्रेक्षकांना जाणायला नक्कीच आवडेल. नमस्कार. तर पहिली ब्रँच ॲज सच आपण 2004 मध्ये पहिल्यांदा सदाशिव पेठेमध्ये पुण्याला सुरू केली. ओके. आणि दॅट वॉज अ व्हेरी बिग हिट. म्हणजे त्यावेळेला पुण्यामध्ये बरीचशीच म्हणता येणार नाही, 3-4 रेस्टॉरंट कोल्हापुरी होती. पण मी 2004ला काही कामानिमित्त मी मूळचा कोल्हापूरचा आहे. अच्छा. त्यामुळे मी काही कामानिमित्त पुण्याला शिफ्ट झालो आणि मी तिथे माझं काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की पुण्यामध्ये त्यावेळची, मी 2004ची गोष्ट बोलतो, प्रेक्षकांना कळू दे, आज खूप रेस्टॉरंट्स आहेत की जे कोल्हापुरी किंवा महाराष्ट्रीयन टाईपचं जेवण देतात, पण त्यावेळेला 2004 मध्ये फारशी रेस्टॉरंट्स नव्हती. त्यामुळे मला असं, आणि मी फूडी होतो, माझा या व्यवसायाशी काही संबंध नाही. माझ्या घरचे पण, माझं हंबल बॅकग्राऊंड आहे, माझं बॉर्न अँड ब्रॉटअप मी कोल्हापूरमध्ये आहे. माझे वडील, मोठा भाऊ हे सगळे नोकरदार लोक. आणि मी माझ्या काही कामानिमित्त माझ्या एका मित्राचं टुरिझमचं काम मी बघायचं, त्याच्यासाठी मी पुण्याला शिफ्ट झालो होतो. त्यावेळेला मला तिथे फिरताना असं लक्षात आलं की कोल्हापुरी जेवण, ऑथेंटिक कोल्हापुरी जेवण जे मी कोल्हापूरमध्ये जेवतो ते पुण्यामध्ये नाही मिळत आहे असं मला वाटलं. आणि म्हणजे फार ऑथेंटिक टेस्ट मिळत नसताना सुद्धा ती जी रेस्टॉरंट कोल्हापुरी जेवण विकायची त्यांच्याकडे बऱ्यापैकी गर्दी असायची. त्यामुळे मला स्कोप दिसला तिथे की इथे व्यवसाय होऊ शकेल आणि आपण यात पडायला हवं. मग मी थोडं काम सुरू केलं आणि मग मी स्वतः जेवण शिकलो. मग मी कुकिंग प्रोसेस स्टँडर्डाइज केली आणि बऱ्याच भानगडी केल्या. आणि मग त्याच्यानंतर आम्ही एक छोटंसं रेस्टॉरंट सदाशिव पेठेमध्ये, ज्याचं इंटिरियर पण मी केलं होतं. तर कारण बजेट नव्हतं आमच्याकडे, आम्हाला फार कमी पैशामध्ये एक छोटंसं रेस्टॉरंट सुरू करायचं होतं आणि मग ते सुरू केलं. माझे कोल्हापूरचे 1-2-3 मित्र होते, मी त्यांना इकडे माझ्याबरोबर पुण्याला शिफ्ट केलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एक फॅमिली बिझनेस चालवल्यासारखं आम्ही ते छान रेस्टॉरंट सुरू केलं. आणि मग त्याला खूपच तगडा रिस्पॉन्स मिळाला तिथे. त्यावेळेला तो हा दरवाजात जो तुम्हाला 0 किलोमीटर आमचा दगड दिसतो, त्या 2004च्या रेस्टॉरंटच्या दरवाजात पण होता. आणि त्या 0 किलोमीटर दगडांनी आम्हाला खूप जास्त मायलेज दिलं व्यवसायात. आणि त्यामुळं ते लोकांना ती कॉन्सेप्ट आवडली. मग लोक यायला लागली, मग लोकांना जेवण आवडायला लागलं, मग आम्हाला खूप रिपीटेड कस्टमर्स झाले. मग आम्ही एकची दुसरी ब्रँच झाली, असं आम्ही ग्रो करत गेलो. आणि ही ठाण्यातली आपली कितवी ब्रांच आहे आता? ते थोडीशी गंमत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक वेळ अशी होती की 2004, 6, 7, 4, 5, 6, 7 या दरम्यान आमची जवळपास 14 रेस्टॉरंट्स महाराष्ट्रामध्ये होती.
म्हणजे इन अँड अराउंड महाराष्ट्र, म्हणजे पुणेकरांनी आम्हाला खूप नाव दिलं. म्हणजे आमची जी काही प्रगती झाली, पुरेपूर कोल्हापूरचं जे ब्रँडिंग झालं, याच्यासाठी मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून समस्त पुणेकरांचे आभार मानू इच्छितो. कोल्हापूरकर, ऑफकोर्स कोल्हापूरकरांमुळे मी ही चव लोकांना देऊ शकलो. कोल्हापूरच्या नावातच खूप ब्रँडिंग आहे आणि माझ्या नावात पुरेपूर कोल्हापूर असं कोल्हापूर असल्यामुळं त्याला खूप प्रसिद्धी पण मिळाली. लोकांना नावही आवडायचं आमचं. ती 0 किलोमीटर दगडाची कॉन्सेप्ट आवडायची. मग आत आल्यानंतर आम्ही छान क्रिएट केलेला एक वॉर्म अँबियन्स होता, तो आवडायचा. आणि ऑफकोर्स जेवणही आवडायचं. किंवा आम्ही जे कोल्हापुरी, आता थोडी माझी भाषा व्हिडिओमध्ये वेगळी आहे, पण अदरवाईज आम्ही जे कोल्हापुरी लहेजामध्ये लोकांशी बोलायचो ते लोकांना भावायचं. असं एकंदरीत तो सगळा इम्पॅक्ट होता. म्हणजे मला विचाराल तर रेस्टॉरंट मधलं फक्त जेवण चांगलं असून नाही चालत. तर जेव्हा तुमचे कस्टमर्स, गेस्ट ज्या वेळेला तुमच्या रेस्टॉरंटमध्ये येतात त्यावेळेला त्यांना एक छान एक्सपिरियन्स तुम्ही डिलिव्हर करता आला पाहिजे अलॉंग विथ द फूड. तो आम्ही छान प्रकारे करू शकलो. त्यामुळे आमची मग 14 रेस्टॉरंट पर्यंत प्रगती झाली. मग मध्ये कोविड वगैरे आल्यानंतर मग आम्ही थोडे थांबलो. म्हणजे सगळ्याच, मला एकट्यालाच नव्हे तर सगळ्या जगाला कोविडचा इम्पॅक्ट सगळ्याच बिझनेसना सहन करायला लागला. पण मला विचाराल तर रेस्टॉरंट इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री ही जास्त अफेक्ट झाली कोविडमुळे. करेक्ट. मग त्यामुळे मग आम्ही त्यावेळेला थांबून आमचं काम थांबवलं नाही. मला आजही असं वाटतं की परफेक्ट डिश नावाची काही गोष्ट नसते. नेहमी त्याला इम्प्रुव्हमेंटचा स्कोप हा थोडा तरी असतोच. तसं आम्ही आजही स्वतःला काहीतरी नवीन गोष्टी शिकून आणि त्या इम्प्लिमेंट करून कस्टमरला आमच्या आणखी छान टेस्ट, आणखी बेस्ट क्वालिटीचं मीठ, आणखी व्हरायटीचं महाराष्ट्रीयन बाजाचं व्हेज जेवण कसं देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि काम करत राहतो. मग आम्ही त्या 2 वर्षामध्ये आम्ही रेसिपीजवर खूप काम केलं. आमचा पुरेपूर कोल्हापूरचा 2004चा मेन्यू आणि आजचा मेन्यू याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे आम्ही तो मेन्यू खूप एलॅबोरेट केला छान प्रकारे. आम्ही, लोकांना फिश आवडतं जनरली गेलात रेस्टॉरंटमध्ये, एक 5-6 जणांचा ग्रुप जर असेल तर एखाद दुसऱ्या माणसाला त्याच्यामध्ये फिश पण खायची इच्छा असते. मग आम्ही त्याच्यात खूप छान फिशच्या काही रेसिपीज ऍड ऑन केल्या. व्हेज मेन्यूवर आम्ही खूप काम केलं. पण हे सगळं करत असताना मात्र आम्ही आत्मा हरवला नाही. म्हणजे आम्ही पंजाबी टाईपचं जेवण मागितलं तरी आम्ही सर्व नाही केलं रेस्टॉरंटमध्ये. तो बाज हा आम्ही कोल्हापुरी, येस, आम्ही त्याला एकदम लाल मातीला चिकटून राहिलो. आणि सर मीही कोल्हापूरचे माहेरकडून. व्हेरी गुड. गडिंग्लज. अरे वा, आजऱ्याजवळचं गडिंग्लज. तिथली आहे मी. आणि म्हणजे माझा फर्स्ट म्हणाल असं म्हणजे इंटरव्ह्यू म्हणा, म्हणजे फूड ब्लॉगचं म्हणून आणि कोल्हापूरसाठी मी काम करते असं मला फील आलं. आणि मला खूप असं टची आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि मला सर अजून एक क्वेरी आहे की इथली स्पेशल डिश काय, म्हणजे माझ्या प्रेक्षकांना, आपल्या सबस्क्रायबरना जाणून घ्यायला आवडेलच की इथली स्पेशल डिश काय. आता ह्याच्यात मी तुम्हाला गमतीने सांगतो की स्पेशल डिश ज्या वेळेला, म्हणजे आपण एखाद्या आईला विचारले की समजा तुला 3 मुलं आहेत, त्यातला तुला कुठला जास्त आवडतो, तर तिचं जे उत्तर असेल तसंच माझं आहे. आमच्या सगळ्याच डिश स्पेशल आहेत. प्रत्येक डिशवर आम्ही खूप काम केलेलं आहे. जनरली तुम्ही कुठल्याही पंजाबी किंवा नॉर्थ इंडियन फूड देणाऱ्या किंवा साऊथ इंडियन फूड देणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जर गेलात तर तुम्हाला एकच ग्रेव्ही असते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिशेस बनवून दिल्या जातात. त्यामुळे खूप टेस्टला बऱ्यापैकी सिमिलरिटी येते. पण आम्ही तसं नाही केलेलं. म्हणजे आमच्या प्रत्येक डिशची ग्रेव्ही, त्याचा रंग, त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स, त्याचा अरोमा, त्याच्यासाठी वापरले जाणारे पावडर मसाले, हे सगळे वेगळे बनतात. त्यामुळे आमच्याकडे ग्रेव्ही ज्याला आपण म्हणू तर ती मटण मसाला, जी टिपिकल कोल्हापूरला घरगुती चवीची जी ग्रेव्ही मिळते तसाच मटण मसाला मिळतो. मटण फ्राय मध्ये पण आपल्याकडे 2 डिशेस आहेत. म्हणजे मटण फ्राय जे बनतं त्याच्यात एक मसाला फ्राय म्हणजे असा एक वेगळा आयटम येतो. आणि कोल्हापूरकडे लोकांना थोडंसं नुसतं ड्राय फ्राय, म्हणजे आपण ज्याला तव्यावर परतलेलं मटण ज्याला म्हणतो, अगदी मिनिमम स्पायसेस, की जी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जो आत्मा आहे आमच्या जेवणाचा, ती माझ्या आईची रेसिपी आहे आणि ती आम्ही स्वतः बनवतो. आम्ही ती कुठून विकत नाही आणत. म्हणजे आमच्याकडचे सगळे पावडर मसाले जे आहेत ते आमच्या इथे एक सेंट्रल किचन केलं आम्ही. तिथे आमचे सगळे पावडर मसाले हे आम्ही स्वतः बनवतो. बेस्ट ऑफ द बेस्ट इन्ग्रेडियंट्स वापरतो आम्ही त्याच्यासाठी. त्यामुळे समजा तुम्हाला मार्केटमध्ये कोल्हापूर कांदा लसूण चटणी उदाहरणादाखल समजा 400 रुपयाला मिळत असेल, तर ती आम्ही ज्यावेळेला ती घरी बनवतो त्यावेळेला त्याची कॉस्ट आम्हाला घरातच 600 रुपये पडते. कारण त्याला आम्ही सगळे बेस्ट
इन्ग्रेडियंट्स वापरतो आणि आम्हाला ती कुठे जाऊन विकायची नसते, त्यामुळे आम्हाला ती महाग झाली तरी चालेल, पण ती कस्टमरला ती प्रॉपर जुनी चव कोल्हापूरची ऑथेंटिक बस 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 आणि संकेश्वरी, बॅडगी अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरतो आम्ही त्याच्यात आणि खूप सुंदर कोल्हापुरी चटणी आम्ही बनवतो, तीच वापरतो आम्ही. तर ते परतलेलं मटण जे असतं त्याला अगदी बेसिक आम्ही त्याला थोडं साजूक तूप, आलं लसणाची पेस्ट, हलकी हळद आणि कोल्हापुरी कांदा लसूण चटणी जी आमची स्वतःची आहे ती आणि कोथिंबीर एवढ्यावरच परतलेलं आणि थोडा त्याच्यात मटणाचं आणि पाणी टाकतो. माझ्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही मला पूर्ण डिश तुम्ही जे एक्सप्लेन केलं ना, माझ्या समोरची डिश उभी राहिली. अरे थँक्यू व्हेरी मच. सो सर मला खूप मस्त वाटतंय की तुम्ही इतकं छान मला सपोर्ट करताय, मला एवढं इन्फॉर्मेशन देताय, कारण की हे खूप महत्वाचं असतं. आपण एका रेस्टॉरंटला जातो, जेवतो, पोट भरलं, पैसे दिले की नाही, पण आपण काय जेवतो हे खूप महत्वाचं आहे. कारण की आता सगळीकडे व्हेज नॉन व्हेज गोष्टी मिळतातच, पण आपण इथे का जेवतोय आणि इथे जेवणाऱ्यांचा जो एक एक्सपिरियन्स आहे तो आपण तुमच्या जो हे होता पास्ट म्हणा किंवा तुमचं जे स्ट्रगल स्टोरी आहे, तुमची जी हिस्ट्री आहे, त्याच्यातून आता जो येईल ही व्हिडिओ बघून त्यांना सगळं आठवेल. अरे मला पण आवडेल. आणि माझं म्हणणं नेहमीच राहिलं की मी फार काही केलेलं नाहीये, म्हणजे पुरेपूर कोल्हापूरचं यश जे आहे ते कोल्हापूरमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लोकांनी जे सुंदर जेवण एक स्वतःची ओळख म्हणून जे तांबडा पांढरा रस्सा किंवा आमच्या ज्या डिशेस आहेत कोल्हापुरी भागाच्या जे डिशेस आहेत त्या मी केलेल्या नाहीये, त्या पिढ्यानपिढ्या कोल्हापूरच्या लोकांनी ऑलरेडी एस्टॅब्लिश केल्या, त्याच फक्त मी त्याच्यावर थोडं काम करून मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण बोलत असताना म्हणजे मला हे कोल्हापूरच ब्रँड आहे, कोल्हापूर नावातच ब्रँड आहे. म्हणजे मी तुम्ही माणसाला जर विचारलं की कोल्हापूर बद्दल तुला माहिती असलेल्या 4 गोष्टी सांग, तर माणूस पटापट सांगू शकतो. कोल्हापूरची महालक्ष्मी सांगू शकतो, कोल्हापूरचा चप्पल सांगू शकतो, तांबडा तुम्हीच सांगताय मला, पटापट अशा 10 गोष्टी सांगता येतील आपल्याला. कोल्हापुरी हार, कोल्हापुरी साज, करेक्ट. कोल्हापूरला करेक्ट एक लिगसी आहे कोल्हापूरला, आणि तसंच कोल्हापूरचं जेवण हे आपल्याला पोचवायला हवं लोकांना, असं मला वाटतं की इतकं छान जेवण आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपला एक खारीचा वाटा असावा अशी माझी इच्छा आहे. तर मी सांगताना आपण बोलत असताना एक सरदार फॅमिली आली आहे तिथे, म्हणजे पंजाबी फॅमिली आपल्याकडे जेवायला आलेत ते लोक, आता ते आमचे बऱ्यापैकी रेग्युलर कस्टमर आहेत. म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन लोकांना पण आपलं जेवण खूप आवडतं. तर माझी इच्छा आहे की असं आपल्या लोकांनी आपलं जेवण भारतभर पोचावं, जगभर पोचावं, याच्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि आपण सगळेच पुढे जाऊ. असं सर मी जशी एंट्री केली ना, हा जो आता आपण माईक घातलाय त्यामुळे कदाचित तुम्हाला ऐकायला येत नसेल, एक म्युझिक चालू आहे. त्या म्युझिकमुळे ना मला लिटरली घरी आल्यावर अशी एक आई दिसली जी खणाची साडी घातली जिने, आणि जिने पूर्ण स्वयंपाक असा रेडी केलेला आहे. तो एक अँबियन्स, म्हणजे जरी इथला अँबियन्स जर थोडासा मॉडेल असला तरी तो गाण्यांमुळे जो टच येतोय तो खूप जास्त, आणि प्लेलिस्ट खूप सुंदर आहे. तुम्ही लिटरली म्हणजे ह्या गाणी ऐकली नाहीत पण ऐकायला इतकी गोड वाटत, म्हणजे मी नाही ऐकली आहेत कारण की खूप जुन्या काळातली गाणी, पण त्याचा जो गोडवा आहे ना तो अक्षरशः टची आहे, खूप असा पारंपरिक. छान पॉइंट आउट केलं. म्हणजे आमचा हा हट्ट राहिला पहिल्यापासून की आपण गाणी प्ले करताना मराठी गाणीच प्ले करायची, कारण मी नेहमी म्हणतो की जेवण सगळ्यांच्या घरी बनतं, तुमच्या घरी बनतं, माझ्या घरी बनतं, आपापल्या घरी आपण छान उत्तम जेवण बनवतो, पण आपण ज्या वेळेला रेस्टॉरंटमध्ये जातो जेवायला त्यावेळेला लोक फक्त जेवणासाठी न देता एक एक्सपिरियन्स घ्यायला येतात. त्यांना तो जेवणाबरोबर, चांगल्या जेवणाबरोबर एक चांगला एक्सपिरियन्स आपल्याला डिलिव्हर करता, वाइब्स क्रिएट करता आल्या पाहिजेत, तो एक्सपिरियन्स देता आला पाहिजे. मग ती सुरुवातच म्हणजे आमच्या नावापासून त्या 0 किलोमीटरच्या दगडापासून मग तुम्ही आतमध्ये येता, मग पहिल्यांदा तुमच्या कानावर हे म्युझिक, म्हणजे अगदी आमच्याकडे सुमन कल्याणपूरकरांचं, लता दिदींचं, सुधीर फडकेंचं, अरुण दातेंची, अशी त्या काळातली गाणी आम्ही साधारण 70s, 80s, 60s, 70s, 80s मधली गाणी मागे छान लागलेली असतात. बरेचसेच लोक, जसं आज तुम्ही पॉइंट आउट केलं, खूप कस्टमर आम्हाला जाताना गाण्यांबद्दल पण बोलून जातात, किंवा माझ्या आईनी दिलेली तिथे एक छान महालक्ष्मीचं फ्रेम आहे, किंवा काउंटरच्या मागे आपली एक दत्त महाराजांची फ्रेम आहे. या सगळ्या गोष्टी लोक नोटीस करतात, म्हणजे आणि आमच्याशी बोलतात, इंटरॅक्ट करतात. बरं, आम्ही कोल्हापूरचे असल्यामुळे जसं आपण मगाशी बोललो की प्रत्येकाचा कोल्हापूर बद्दल एक लोकांना आकर्षण आहे, आणि कोल्हापूरचा काही ना काहीतरी त्यांचा
काहीतरी रिलेशन असतं किंवा कधी लोक महालक्ष्मीला गेलेले असतात, त्यामुळे लोकांना बोलायला गोष्टी असतात कोल्हापूर विषयी. मग ते आमच्याशी जाताना किंवा माझे वेटर जे आहेत आमचे सहकारी, ती पोरं पण सगळी कोल्हापूरची आहेत, त्यामुळे त्यांच्याशी पण लोकांना बोलायला आवडतं, मजा येते. म्हणजे आम्ही गप्पा मारतो छान. लहान बाळं असतील तर आम्ही लोकांना, कस्टमर्सना आमच्या छान जेवायला व्हावं म्हणून आम्ही बाळं त्यांची घेऊन बाहेर फिरतो. पण असं सगळं करतो. एक अपेक्षितच ते आहे की तुम्ही घरगुती जेवणाबरोबर एक वॉर्मथ मिळावी तुम्हाला. या हिशोबाने आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही करत राहतो. आता कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा आपल्या डोळ्यासमोर येतोच, आणि नो डाऊट की आपलं पुरेपूर कोल्हापूर हे व्हेज नॉनव्हेज जेवणासाठी अवेलेबल आहे. व्हेज जेवणाचीही मी खूप तारीफ ऐकली आहे आणि ऐकलंय की इथलं व्हेज जेवण ही अफलातून आहे. म्हणजे अगदी जर 3 जण नॉन व्हेजिटेरियन असेल आणि जर व्हेज आहे, त्याला जर पनीर वाढू हे वाढू, म्हणजे त्याला कुठेही गेलं की मला पनीर, एक रोटी, दाल राईस तेच मागावं लागतं. किंवा इथली काय स्पेशालिटी? करेक्ट. आता तुम्ही हाही एक छान मुद्दा सांगितलास की म्हणजे बेसिकली मी स्वतः प्युअर व्हेज आहे. म्हणजे मी गेल्या 8 वर्षापासून, मी आजही जेवण नॉनव्हेज बनवतो, पण मी स्वतः प्युअर व्हेज आहे. त्यामुळे माझ्यावर प्रेम असल्यामुळं आणि माझी अडचण होऊ नये म्हणून मी व्हेजवर खूप काम केलंय. आणि परत मी म्हटलं तसं की सोल जो आहे आपला, जो आत्मा जो आहे, तो चमचमीत डिशेस, कोल्हापुरी डिशेस असल्यामुळे आम्ही त्याच फ्रेम मध्ये राहून व्हेज डिशेस, आपलं महाराष्ट्रीयन जेवण खूप श्रीमंत आहे. म्हणजे पंजाबी किंवा कुठल्याही इतर जेवणापेक्षा महाराष्ट्रीयन जेवणाच्या व्हरायटीज इतक्या आहेत की माझा कुठेही अवेलेबल आहे. करेक्ट. आणि म्हणजे त्यामुळे आम्ही मग व्हेजवर खूप काम केलं. जसं आमच्याकडे आणि खूप युनिक डिशेस आम्ही व्हेजमध्ये लोकांना देतो. जसं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर अख्खा मसूर म्हणून कोल्हापूर भागामध्ये खूप फेमस डिश आहे, ती मिळते आमच्याकडे. त्याच्यानंतर शेवगा ड्राय फ्राय म्हणून आमची खूप छान डिश आहे की ज्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा अशा मस्त मसाल्यांमध्ये परतलेल्या असतात. शेवग्याचं सूप आमच्याकडे छान मिळतं. किंवा इंद्रायणी राईस जो असतो, आम्ही शेवगा ड्राय फ्राय साठी आम्हाला शेवगा खूप शिजवावा लागतो. मग त्याच्यानंतर त्याचं जे आळणी पाणी राहतं, मग त्याच्यामध्ये आम्ही इंद्रायणी आळणी भात शिजवतो. त्यामुळे तो एक, आणि त्याच्यावर छान मस्त असा फ्राय कांदा किंवा कोल्हापुरी चटणी अशी भुरभरून आम्ही देतो. ते लोकांना खूप आवडतं. एकदम तो सुपी असा गुरगुट्या भात म्हणतो तसा असतो तो भात. त्यामुळे ते आमच्याकडे त्याचे रेग्युलर कस्टमर्स आहेत. म्हणजे रोज डबा लावल्यासारखा आळणी भात नेणारे पण काही आजूबाजूच्या फॅमिलीज आहेत आमच्याकडे. न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप आहे. शेवगा आपले मोदी साहेब सुद्धा प्रमोट करतात आणि खरंच त्याच्यात म्हणजे कॅल्शियम आहे शेवगा. करेक्ट. त्यामुळे मग त्या डिशेस, अशा बऱ्याच डिशेस, म्हणजे भरली वांगी खूप सुंदर देतो आम्ही. त्याच्यानंतर अजून सोयाबीन ग्रॅन्युअल्सचा खिमा, तो नॉनव्हेजच्याच खिम्याचे सगळे स्पायसेस वापरून सोयाबीन ग्रॅन्युअल्सचा खिमा हिरवे मटार घालून बनवतो, तो लोकांना आवडतो. अशा व्हेज मध्ये पण खूप छान छान. आणि आमची व्हेज थाळी जी जाते ना, ती पण खूप अशी सजलेली जाते. माझं नेहमी असं म्हणणं आहे की रेस्टॉरंटमध्ये जेव्हा आपण जातो त्याला आपण पहिल्यांदा डोळ्यांनी जेवतो, मग तो अरोमा जो असतो तो नाकानी आपल्याला तो अरोमा पोचतो, आणि मग आपण ऍक्च्युअल जेवतो, जिभेनी जेवतो. म्हणजे अशा सगळे सेन्सेस तुमचे ऍक्टिव्ह होतात. त्यामुळे ती व्हिजिबली पण ती थाळी छान दिसली पाहिजे म्हणून आपण ती व्हेज थाळी करतो. त्याच्यामध्ये आपण खूप छान छान रंग, म्हणजे गूळ, शेंगा, पातीचा कांदा, किंवा सगळं लाल लाल दिसू नये. म्हणजे एखादी हिरवी भाजी असली पाहिजे, पातीचा कांदा असला पाहिजे, दही कांद्याचा वेगळा रंग आहे, फ्राय कांदा आम्ही राईसवर टाकतो त्याचा वेगळा रंग आहे. अशी ती सगळी रंगांची उधळण असलेली थाळी तुमच्या समोर येते. त्यामुळे तुम्ही एक सिग्नल देऊन टाकता की ही छान असणार, आणि मग आमचं जेवण छान असतं. पण सर, तर तुम्ही मला काय सजेस्ट करा की इथे मी आलेली आहे आणि तुम्ही मला काय सजेस्ट करा की इथली तू डिश अक्षता ट्राय करच, म्हणजे तू परत सगळी फॅमिली घेऊन लगेचच 2 तासात इथे पोहोचशील अशी मला एखादी डिश तुम्ही, किंवा स्टार्टर म्हणा किंवा सूप म्हणा, तुम्ही काय मला सजेस्ट कराल? तू नॉनव्हेज खातेस ना? मी नॉनव्हेज ऍक्च्युली खरं काय माहितीये का, नॉनव्हेज साठीच माझा जन्म झाला आणि कोल्हापूर, आता तुम्ही नाही खात नॉनव्हेज, पण कोल्हापुरी म्हणजे खायचो, पण मी 8 वर्ष झाली बंद केलं. अच्छा. एक वेळ अशी आली होती की मला बघून बकरी लपायला लागली होती, सोडलं. तर म्हणजे नॉनव्हेज मी नाही सोडू शकत. तर तुम्ही मला काय सजेस्ट करा? मी तर म्हणजे मटण मध्ये आपली मटण काळी मिरी म्हणून डिश आहे, जी मी काही असे रेफरन्सेस घेऊन मी आजकाल इंट्रोड्यूस मी केली किंवा मी शोध लावला असं काही नसतं. जगामध्ये खूप लोकांनी खूप काम करून ठेवलेलं आहे. त्यातल्या करेक्ट गोष्टी तुम्हाला निवडून त्या तुम्हाला प्लॅटरमध्ये आणता आल्या पाहिजेत. तसं आम्ही एक मटण काळी मिरी म्हणून खूप सुंदर डिश आहे, ती तू नक्की ट्राय करावीस. ती आमच्याकडे सध्याची हिट डिश आहे, कारण खूप लोकांना आवडते.
तसं व्हेज मध्ये तू शेवगा ड्राय फ्राय नक्की ट्राय कर, शेवग्याचं सूप घे. ओके. मग मी हे सगळं बोलायला लागलो तर मी असं सांगेन की आठवडाभर रोज जेवायला ये, तेव्हा तुझ्या आठवड्याभराने सगळ्या डिशेस टेस्ट करून बघ. ओके. आणि फिश मध्ये आपली काय स्पेशालिटी हा आहे? फिशचं पण म्हणजे असं मला आलेली कॉम्प्लिमेंट अशी सांगतो की मला मागेच गेल्या आठवड्यामध्ये एका कस्टमरने अशी कॉम्प्लिमेंट दिली की जे ऑथेंटिक फिशचं जेवण विकणारी काही रेस्टॉरंट्स आहेत कोस्टल एरियातल्या काही गावांच्या नावावरून, ओके. त्याच्यापेक्षाही तुमचं फिशचं जेवण हे उजवं आहे, अशी आम्हाला गेल्याच आठवड्यामध्ये कॉम्प्लिमेंट आली. फिशच्या बाबतीतलं माझं असं मत आहे, मी स्वतः सेल्फ ट्रेन्ड शेफ आहे, जरी माझ्याकडे कुठली डिग्री नसेल तरी. त्यामुळे फिशच्या बाबतीत मला विचाराल तर 80% काम तुमच्या चवीचं हे तुमच्या क्वालिटी ऑफ द फिश वर अवलंबून असतं. म्हणजे जर तुमचा फिश खूप फ्रेश आहे आणि चांगला प्रोक्युअर करू शकलाय तर मग कुकला फक्त त्याच्यात 20% स्वतःचं स्किल घालायचं असतं आणि मग ते छानच होतं. त्यामुळे आमची फिशची प्रोक्युरमेंट जी आहे ती बेस्ट आहे. आम्ही सप्लाय चेन खूप चांगली मेंटेन केलेली आहे, डेव्हलप केली म्हणू शकतो आपण. म्हणजे मटणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही इथे आमचा जो बाजार आहे, म्हणजे आम्हाला जे मटण येतं ते जुन्नर नाशिक या भागातलं आम्ही मीठ मागवतो. म्हणजे त्याच्यामुळे त्या मटणालाच एक स्वतःची खूप छान टेस्ट आहे. फिशच्या बाबतीत सुद्धा आम्हाला पालघर वरून सप्लाय येतो, आमचा तिथे समुद्र किनारा जवळ आहे. माझेच एक मित्र तिकडचं त्यांचं फिशचं मोठं काम आहे, त्यांच्या हिशोबाने मी खूप कमी क्वांटिटी त्यांच्याकडून घेतो, पण ते माझ्या प्रेमाखातर पालघर वरून मला रोजच्या रोज फ्रेश फिश येतो. त्यामुळे आमचं फिश सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल, याची मी गॅरंटी देऊ शकतो. तर चला आता आपण स्टार्ट करूया. म्हणजे मी भरपूर ऐकलंय सरांकडून काय 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 वेगवेगळ्या डिशची नावं, आणि त्यांनी जे आम्हाला असं सांगितलं की आम्ही असं साजूक तुपात बनवतो तसं बनवतो. आता तर झालंय, वेळ झालेली आहे मस्तपैकी तांबड्या पांढऱ्या रशावर ताव मारायची. तर चला आपण डिशवर कॉन्सन्ट्रेट करूया आणि खायला सुरू करूया. चलो खाना मंगाओ. तर आपण जाणून घेऊया इथल्या कस्टमर्सकडून की इथलं जेवण त्यांना कसं वाटतंय आणि त्यांचा काय रिव्ह्यू आहे. हॅलो, कसं आहे जेवण? जेवण एकदम मस्त. अच्छा, मराठीसारखं आणि मीडियम स्पायसी म्हणजे तुम्ही जे एक अपेक्षा घेऊन आलेलात की इथे अशा पद्धतीचं जेवण मला जेवायला मिळणार आहे, ती तुमची अपेक्षा पूर्ण झाली? हो झाली. सरांनी जसं पाहिजे तसं बनवून दिलेलं आहे. ओके, तांबड्या पांढऱ्या रशावर ताव. ते तर पाहिजेच. बाळा, तुला कसं वाटलं? एकदम छान जेवण. कसं वाटतं? मस्त बोल. थँक्यू. तर आपण इथे जे आलेले आहेत क्लायंट म्हणजे कस्टमर्स, त्यांनाच विचारूया की इथलं जेवण कसं आहे, त्यांचा रिव्ह्यू कसा आहे. हॅलो सर. हाय, तुम्ही इथे नेहमीचे गिराईक आहात, क्लायंट आहात? मी नेहमी सध्या येत असतो इकडे जेवण करायला. ओके. तर आम्हाला जाम सवय मार्शियन फूड खायची. ओके. तर आम्हाला एक चांगला टेस्ट आणि चांगला जेवण भेटतो इकडे कोल्हापूरमध्ये. ओके. जाम आवडतं आम्हाला इकडचं जेवण. वी लाईक दिस फूड, मार्शियन फूड. थँक्यू सर. आणि तुम्ही मराठीमध्ये हा इंटरव्ह्यू दिला, म्हणजे मला एक छोटे 2 शब्द तुम्ही जे मराठीत बोला त्यामुळे सांगा ना. सो मच. नाही, जे तुम्ही आता बोलला तुम्ही मराठीमध्येच आता कंटिन्यू. नाही, आम्ही राहतो इकडे महाराष्ट्रामध्ये, तर आम्हाला मराठी तर यायलाच पाहिजे ना. व्हेरी गुड. लास्ट 35 इयर्स आम्ही इकडे बिझनेस करतो आणि राहायला इकडेच बॉम्बेमध्येच जमतात, तर मराठी तर यायलाच पाहिजे. हॅलो, तुला आवडलं जेवण? तुझं नाव? दिलराज. हाय दिलराज. थँक्यू सर. थँक्यू. तर चला मंडळी, आपण ह्यांचं किचन बघून घेऊया की कशा पद्धतीने ते बनवतात, आणि तिथला एक फ्रेग्रन्स अरोमा म्हणतात जसे सर, तसा ते सगळं आपण छान असा फील करूया. या, मस्त असा पापलेट फ्राय होतोय आणि तुम्ही बघू शकता कसला भारी असा फ्रेग्रन्स आहे आणि असं टोस्ट होतंय चिकन. आणि हे आपल्या पोटात जायचंय. खूप मस्त. ही चिकन किड्स थाळी आहे. मटन ड्राय फ्राय थाळी, साजूक तुपातलं मटन ड्राय फ्राय थाळी, पापलेट फ्राय थाळी, हे सुद्धा साजूक तुपातलं मटन ड्राय फ्राय थाळी, आणि हे नॉर्मल कांद्या मसाल्यातलं मटन फ्राय थाळी.
जसं नाव तसंच हॉटेलची टेस्ट आहे. आता ऍक्च्युली मी पास होत होतो इथून, मला जायचं होतं लुईसवाडीला शेतकरीमध्ये. पण मी जस्ट पास होता होता असं लेफ्ट बघितलं आणि दिसलं का पुरेपूर कोल्हापूर. मी बोललो इथे 100% भेटणार. आलो आणि खूप चांगलं अप्रतिम टेस्ट आहे. सुपर क्वालिटी अँड सुपर टेस्ट. तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर आमची डिश आलेली आहे आणि आम्ही मागवलेले आहोत मस्तपैकी कोलंबी फ्राय, तुम्ही बघू शकता, आणि पाया सूप. मटन नळी ड्राय फ्राय साजूक तुपातलं साजूक तुपातलं मटण नळी ड्राय चॉप. ड्राय फ्राय. तर आपण ऑर्डर केलेला आहे कोलंबी ड्राय फ्राय, पाया सूप आणि चिकन चॉप नळी ड्राय फ्राय. तर मस्तपैकी ताव मारूया आणि कशी टेस्ट आहे ही तुमच्यापर्यंत मी घेऊन येते. खूप जबरदस्त. आणि अगदीच डिसेंबर महिना आहे आणि थंडीच्या महिन्यामध्ये मटण पाया सूप जर आपण पित नसेल तर काहीच मजा नाही. आणि म्हणजे टेस्ट इतकी भारी आहे ना की लिटरली असं वाटतं की ते मटणाचा अर्क पूर्णपणे अक्षरशः त्या पाण्यात उतरलेला आहे. सिद्धी, काय रिव्ह्यू देशील? खूप सुंदर आहे, खूप टेस्टी आहे. मला आवडत नाही मटण, पण हे मटण सूप खरंच खूप सुंदर आहे आणि हेल्दी सुद्धा आहे. तर मस्तपैकी कोलंबी फ्राय आपण मागवलेला आहे आणि मी टेस्ट करते. कोलंबी माझा जीव की प्राण आहे, कारण की मला असं म्हणतात की कोलंबी जो खात नाही तो वेडा. खरंच माझ्यासाठी वेडा असेल जो नॉनव्हेज खाऊन जो कोलंबी खात नाही तो. सो कोलंबी मी ट्राय करते. सरांनी जसं सांगितलं ना तशीच खूप फ्रेश मच्छी आहे आणि टेस्ट पण अप्रतिम आहे. म्हणजे लिटरली घरातली जशी चव असते ना, जी आपण तव्यावर आई आपली फ्राय करते तशीच चव आहे. बिलकुल असं मला वाटलं नाही पाया सूप पिऊन किंवा कोलंबी खाऊन की मी हे रेस्टॉरंटमधलं ट्राय करते. अगदीच घरची जी चव आहे तीच इथे चव मिळणार आहे. खूप भारी आहे, तुम्ही बघू शकता. बघा किती अशी गुबगुबीत आहे कोलंबी आणि अशी मस्तपैकी त्यांनी छान अशी फ्राय केलेली आहे. म्हणजे विदाऊट चटणीने ती खूप अप्रतिम लागते आणि इतकं सुंदर जेवण जेवायला मी खूप जणांना मिस करते. म्हणजे मयूर म्हणा, म्हणजे मोठी नणंद, ओमकार म्हणा, ऋषिकेश म्हणा, रचनाला इतकं नॉनव्हेज नाही आवडत, पण पूजा, ज्यांना नॉनव्हेज खूप जास्ती आवडतं त्यांच्यासाठी हा व्लॉग आहे. तुम्ही नक्की या, नक्की इथलं जेवण ट्राय करा. मी करते. पण मस्तपैकी मटण फ्राय खातोय. त्याचं नाव खूप मोठं आहे, चाप फ्राय समथिंग असं काहीतरी आहे. ते तुम्हाला मगाशी मेन्शन केलेलं आहे. आणि आता ह्याची टेस्ट आपण बघू. मी चमच्याने वगैरे खात नाही बसणार आहे, मी डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करणार आहे. मी हाताने मस्तपैकी हाताने खाणार आहे. सो मटण म्हणजे कोल्हापूरची जीव म्हणता येईल आणि त्याच्यामध्ये मटण फ्राय. हा 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 मटण आहे ना लिटरली तोंडात विरघळलंय माझ्या, मी चावतच नाही. खूप सुंदर, म्हणजे स्पायसी नाही आहे, अगदीच सुंदर. तुम्ही बघू शकता. हे बघा मटण किती सॉफ्ट आहे आणि किती छान व्यवस्थित कुक झालेलं आहे. म्हणजे चावायची पण जास्ती गरज नाही लागणार आणि अगदीच पण कडक नाही आहे, खूप जास्ती सॉफ्ट आहे. पण ते असं ग्रेव्ही त्याची एवढी, मसाला त्याचा जो म्हणताय ना खूप जास्ती, दादा म्हणाले ना जसं ते घरात बनवलेला मसाला अगदीच तसा आहे. खूप भारी. हा मटण आणि नळी. माझा भाचा आहे रेयांश, त्याला नळी खूप आवडते आणि आमच्या घरात मटण आणलं की नळी त्याच्या पोटात असते, म्हणजे जो आतलं जे गर असतं ते, आणि बाकी सगळ्यांच्या वाट्याला ते मटण येतं. सो मिस यू रेयांश, मी नळण खाते. हे सूप एका घोटात म्हणता येईल ना.
खूप भारी आहे. तुम्ही मटण बघू शकता. हे बघा कसं त्याचं ग्रेव्ही आहे ना ती आतपर्यंत गेली. बघ ना हे बघ ग्रेव्ही पूर्ण आतपर्यंत लागली, त्यामुळे ते पूर्ण मटण आहे असं ज्युसी लागतंय. हे बघा तुम्ही ते आलात ना, हे मटण मध्ये हे जे स्टार्टर आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भारी आहे, पैसा वसूल. सुरमई थाळी, साजूक तुपाची काळी मिरी. हाय, यहाँ पे वेज थाळी आहे, स्पेशल वेज थाळी. तर आपले दोन्ही थाळ्या आलेल्या आहेत आणि मी स्टार्ट करणार आहे तांबड्या रश्श्यापासून, पांढऱ्या रश्श्यापासून. तर मी पहिला तांबडा रस्सा कसा लागतोय त्याची टेस्ट. जबरदस्त. एक मिनिट, अजून एक गोट. खूप जबरदस्त आहे. म्हणजे दादा म्हणाले ना, अक्षरशः सर म्हणाले ना की घरच्या पद्धतीनेच आम्ही ते जेवण बनवण्याचा प्रयत्न करतो. त्या प्रयत्न नाही, हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे आणि माझ्याकडून ह्या थाळीला 100 पैकी 100 मार्क आहेत. तुम्ही नक्की या, व्हिजिट करा आणि इथे भरपेट जेवून जा. आता आपण पांढरा रस्सा ट्राय करूया. खूप भारी. तुम्ही बघू शकता इथे असं बिलकुल जास्ती तरी नाहीये किंवा असं लाल भडक नाही वाटत आहे. म्हणजे अगदीच आपण तिखटही जास्ती नाही आणि असं सपकही नाहीये. अशा खूप छान पद्धतीने हा तांबडा पांढरा रस्सा त्यांनी बनवलेला आहे. आता आपण हे काळी मिरीतलं जे मटण आहे ते ट्राय करूया चपाती सोबत. तुम्ही मटणाची पोड बघू शकता, अगदीच असं ग्रीन मटण आणि ते काळी मिरीतलं असल्यामुळे जास्त असा मसाला बिसारा नाही, असा हिरव्या चटणीतच केलेला आहे. खूप भारी. खरंच इथलं येऊन जेवण जर आपल्याला ट्राय करायचं असेल तर आठवड्याभर रोज आलो ना तरी पोट भरणार नाहीये असं जेवण आहे इथलं. स्पेशली आता ग्रेव्ही आपण ट्राय करूया की इथली ग्रेव्ही कशी आहे. वाव, वेगळीच आहे. खूप भारी. बघू शकता तुम्ही, हेही जास्ती असं स्पायसी किंवा असं लाल भडक किंवा असं जास्ती तरी वगैरे आलेलं नाहीये. असं छान अशी ग्रेव्ही आहे. त्याच्यावर अशी सुंदर दह्यातली कांदा, कोशिंबीर आणि असं मस्त लिंबू. लिंबू वगैरे पिळायची काहीच गरज नाहीये. मी तर सांगेन इतकं छान आहे. स्पायसी नसल्यामुळे ऍसिडिटी वगैरे याचा त्रासही होणार नाही. त्यामुळे विदाऊट लिंबू पिळता मी सगळं टेस्ट केलेलं आहे. अप्रतिम आहे. स्टार्ट का? हा 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 सुरमई तुम्ही बघू शकता. मी नुसती सुरमई ट्राय करणार आहे. मी बिलकुल भाकरी सोबत वगैरे ट्राय करणार नाही. मला ही नुसती खोबऱ्यासारखी अशी सुरमई ट्राय करायची आहे. खरंच दादा खरं बोलेन की माझी खूप मच्छी इकडची मच्छी खूप फ्रेश असते. खरंच जे मॅरिनेट केलेलं ना, आलं लसूण पेस्ट, मीठ वगैरे जे सगळं आहे ना, हे लिटरली ना ह्याचं जे मांस आहे ना त्याच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते आता ते माझ्यापर्यंत पोहोचलं. ओके, मला ना ह्याच्यासोबत ना थोडंसं सोलकढी ट्राय करायची आहे. सोलकढी अप्रतिम आहे. खूप सुंदर जेवण आहे. फिश करी ट्राय करूया आपण. मस्त. त्याच्यावर ठेचा पण दिलेला आहे आपल्याला, कांदा दिलेला आहे, लिंबू दिलेला आहे. असं संपूर्ण असं ताट छान त्यांनी सजवून म्हणा किंवा असं छान प्रेमाने बनवलेलं आहे येणाऱ्या गिरायकांसाठी. तर तुम्ही नक्की इथे या, व्हिजिट करा आणि भरपूर भरपेट खाऊन जा.
छान आहे जेवण, मला खूप आवडलं. आणि मला सांगायचं एवढं थोडंसं बिग साईड झणझणीत बरं, मी तर फॅन नाही झणझणीतचा. पण ठीक म्हणजे जे लोकांना झणझणीत जेवण आवडतं, पुरेपूर कोल्हापूर त्या टाईपचं तर आहे. ठीक आहे. मसाले म्हणजे प्रॉपरली असं नाही की मसाले की तोंडाला लागतात, ते बनवताना नीट सॉटे करतात ना, त्याचे प्रॉपर सॉटे केलेले मसाले, म्हणजे असं नाही फक्त मसाला तोंडाला लागतो. म्हणजे चांगलं म्हणजे वेळ घेऊन बनवलं आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही जेवणाला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे. ही माझी टीम आहे आणि थँक्यू सो मच की तुम्ही आलात आणि मला हेल्प केली. थँक्यू सो मच. आणि आता आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो जेवणावर. तुम्ही बघू शकता की यम्मी सगळं असं फूड आहे आणि काय म्हणतात त्याला, पैसा वसूल. तर आम्ही जेवतो आणि तुम्हाला थाळीसोबत सिद्धीने भरलेला आहे ताप. तर तुला काय रिव्ह्यू आहे, तुझा काय रिव्ह्यू आहे? खूप मस्त आहे आणि फिश मेन खूप फ्रेश आहे, पण खूप मस्त आहे. आणि करी पण मस्त आहे, राईससोबत एकदम छान लागते, एकदम मस्त. आणि सोलकढी तर वा. सोलकढी पिणार तर भरपेट जेवून झालेला आहे. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इथे येऊन जेवायला विसरू नका. #vlogvibes